जिंतूर बोरी रस्त्यावर करपरा नदी पुलाजवळ भीषण अपघात। कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे पुलाचे काम अपूर्ण, 3 जण गंभीर जखमी। जिंतूर परभणी महामार्गावरील अपघातांचे सत्र थांबण्याचं नाव घेत नाही। दिनांक 24 ऑक्टोबर शुक्रवार रोजी रात्रीच्या सुमारास 11 वाजता जिंतूर बोरी रस्त्यावरील करपरा नदीच्या पुलाजवळ ट्रॅक्टर आणि इर्टिका वाहनाची भीषण धडक झाली। या धडकेत इर्टिका वाहनातील 3 प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने एअरबॅग वेळेवर उघडल्याने जीवितहानी टळली। जिंतूर येथून लग्न समारंभ आटपून अहमदपूरकडे जाणारी MH24 BL 7651 क्रमांकाची इर्टिका करपरा नदीच्या पुलाजवळून जात असताना बाजूच्या रस्त्याने आलेल्या ट्रॅक्टरने अचानक मुख्य रस्त्यावर प्रवेश केला। यावेळी दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली। या भीषण अपघातात ट्रॅक्टरचे टायर सुटले आणि इर्टिका वाहनाच्या समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला। स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलं। शेख आतिक फतेह मोहम्मद वय 44 राहणार अहमदपूर जिल्हा लातूर, शेख अमान शेख युनुस वय 26 राहणार धाराशिव उस्मानाबाद, फिरोज पठाण वय 48 चालक राहणार अहमदपूर जिल्हा लातूर या तिघांवर सध्या परभणीतील शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जिंतूर परभणी महामार्गाचे काम मागील अनेक वर्षापासून सुरू असून अद्याप अपूर्ण आहे। अपूर्ण पूल व अंधारामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो। करपरा नदी पुलाजवळ ना चेतावणी फलक ना दिव्यांची व्यवस्था, अशा परिस्थितीत अपघात होणे अपरिहार्य असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। संतप्त ग्रामस्थांनी म्हटले, कॉन्ट्रॅक्टरच्या निष्काळजी कामामुळे अनेकांनी प्राण गमावले। प्रशासनाने आता तरी जागे व्हावे आणि जबाबदारांवर कठोर कारवाई करावी।